नमस्कार मित्रांनो. तर आत्तापर्यंत आपण नेस्टेड राउटिंग यूज करून एकाच पेजवरती मल्टिपल व्ह्यूज कसे दाखवायचे हे बघितलं होतं, बरोबर? आता ते करताना आपण काय काय कन्सेप्ट यूज केल्या, तर आपण ऑब्झर्वेबल यूज केला, ऑब्झर्वेबल रिटर्न केला, नंतर आपण सबस्क्राईब केला, त्याच्याशिवाय आपल्याला डेटा गेट नाही झाला, राऊट पॅराम्स यूज केला, असिंक पाईप यूज केला. आता हे जे सगळं आहे ना, ते RxJS चा पार्ट आहे. आता RxJS म्हणजे काय आहे, तर रिॲक्टिव्ह प्रोग्रामिंग लायब्ररी, म्हणजे ज्याचा वापर ना API कॉल, म्हणजे API कडून जो आपल्याला असिंक डेटा मिळतो तो हँडल करण्यासाठी करतो, राउटिंग डेटासाठी यूज करतो, बरोबर? तर या व्हिडिओमध्ये आपण सिग्नल कसे यूज करायचे आणि मेन म्हणजे सिग्नल आणि RxJS मधला डिफरन्स काय आहे हे समजून घेणार आहोत. इंटरव्ह्यूमध्ये या दोन्हीमधला डिफरन्स आपल्याला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. तर आपण जे टास्क डिटेलमध्ये HTML मध्ये हा नॉर्मल कोड लिहिला होता, जिथे आपण टास्कचे डिटेल्स शो करत होतो. तर सिग्नल आणि RxJSच्या डेमोसाठी इथे हा कोड आहे, तो तुम्ही बघून घ्या. RxJSच्या कोडमध्ये एक मी बटन ॲड केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला त्या बटनवर क्लिक केल्यानंतर TS फाईलमध्ये जे आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे ते एक्झिक्यूट होतं. सेम सिग्नलमध्ये पण. आता UI याचा कसा, फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथे RxJS मध्ये जी अपडेट स्टेटस RxJS म्हणून मी मेथड लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये मी एक नॉर्मल सिंपल लाईन लिहिलेली आहे. आता मी त्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं स्टेटस काय झालं, इम्पॉर्टंट टास्क. पण तुम्ही हे लक्षात घ्या की ते करण्यासाठी आपण काय काय केलेलं आहे बघा. हे जे RxJS आहे हे एक्झिक्यूट होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बिहेवियर सब्जेक्ट डिफाईन करावा लागेल. त्यानंतर व्हॅल्यू चेंज होण्यासाठी आपल्याला नेक्स्टला कॉल करावा लागेल आणि या सगळ्यांनी आपल्याला HTML मध्ये UI ला डेटा करेक्ट दिसण्यासाठी आपल्याला असिंक पाईप ऑपरेटरचा यूज करावा लागेल. आता सेम जे आपण सिग्नलसाठी केलेलं आहे, इथे मी जेव्हा क्लिक करते तेव्हा सेम आउटपुट दिसेल तुम्हाला. आता कोडमध्ये जाऊन बघितलं तर एक बटन आहे आणि क्लिक मेथड आहे. TS फाईलमध्ये पण मी एक मेथड लिहिली आहे. दोन्हीमध्ये एक एक लाईनच लिहिलेली आहे, आता फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. आता तुम्ही असं कन्फ्यूज होऊ शकता की यामध्ये आणि यामध्ये असा काय डिफरन्स आहे. इथे तुम्ही बघाल तर व्हॅल्यू सेट करतोय आपण आणि हे सिग्नल यूज करण्यासाठी आपल्याला फक्त एक व्हेरिएबल द्यावा लागला, जो आहे इथे सिग्नल म्हणून दिलेला आहे तो, आणि डायरेक्ट UI आपला ऑटोमॅटिकली अपडेट झाला, बरोबर? तर याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की जो आपण कोड RxJS यूज करून केलेला आहे त्याच्यासाठी थोडासा कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे पहिल्यांदा बिहेवियर सब्जेक्ट क्रिएट केला, नंतर नेक्स्ट फंक्शन कॉल केलं का, तर व्हॅल्यू चेंज करण्यासाठी, आणि टेम्पलेटमध्ये आपल्याला UI ला प्रॉपर दिसण्यासाठी असिंक पाईपचा यूज केला. म्हणजे हे सगळं करायला लागलं. पण तेच जर सिग्नल यूज केला होता तर तिथे आपल्याला सेम फक्त एक व्हेरिएबल असाइन केलेला आहे, व्हॅल्यू सेट केलेली आहे, बस. त्यामुळे याचे आता तुम्ही आउटपुट बघितले तर दोन्ही आउटपुट सेमच आहेत, पण अप्रोच वेगळा आहे. तर तो अप्रोच असा आहे की सिग्नलमध्ये कोड सिंपल असतो आणि RxJS मध्ये थोडासा जास्त सेटअप असतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय होतं, तर तुम्हाला आता प्रश्न पडू शकतोय की दोन्ही सेमच आहेत तर सिग्नल का वापरायचे. तर याचा आन्सर खूप सिंपल आहे. सिग्नल आपण याच्यासाठी यूज करतोय की छोटे UI अपडेट बोला किंवा युजर इंटरॅक्शन, याच्यासाठी आपल्याला सिग्नल्स इझी जातात. पण RxJS हे सिग्नलपेक्षा पॉवरफुल आहे पण कॉम्प्लेक्स आहे. आणि सिग्नल काय आहे तर सिंपल आहे. जे आपलं UI साठी स्टेट मॅनेज करण्याचं काम आहे ते सिग्नल बेस्ट करतं RxJSच्या कम्पॅरिझननुसार. तर हा सिंपल डिफरन्स आहे. तर तुम्ही हे ट्राय करून बघा
आणि सेमच आउटपुट आहे, पण अप्रोच वेगळा असल्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट शिकणं गरजेचं आहे. RxJS मध्ये आपल्याला काय काय स्टेप्स फॉलो करावे लागतात आणि कसं वाइंडिंग करावं लागतं, पण सिग्नल हे थोडंसं सिम्पल आहे, त्यामुळे ते आपण यूज करू शकतो. रिअल प्रोजेक्ट्समध्ये दोन्ही सुद्धा यूज करतो ॲज पर रिक्वायरमेंट. कुठे सिग्नल यूज करायचा, कुठे RxJS यूज करायचा. API कॉल हँडलिंग किंवा असिंक डेटा हँडल करण्यासाठी RxJS यूज करणार, पण सिम्पल जर UI मॅनेज करायचा असेल, सिम्पल UI स्टेट मॅनेज करायचं असेल तर सिग्नल यूज करतो. तर हे सगळं प्रॅक्टिसने होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण अशीच एक ॲडव्हान्स कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.